नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला वनरक्षक भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची अशी संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 21 पाहिजे आहे. तर वेळ न घालवता सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, औषधी वनस्पती म्हणून खालीलपैकी कोणत्या झाडांचा उपयोग होतो? तर यावरील सर्व झाडांचा उपयोग होतो. हिरडा, बेहडा, आवळा. त्यानंतर मंथळ जमिनीत खालीलपैकी कोणती झाडे लावावीत? तर या ठिकाणी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 आणि 2 म्हणजे शेवरी आणि निलगिरी ही झाडं लावावीत. पुढील प्रश्न आहे, बुचाच्या निर्मितीसाठी खालीलपैकी कोणत्या झाडाचा उपयोग केला जातो? इंडियन कॉर्क. त्यानंतर भारताच्या घटनेनुसार वन हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीत आहे? पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे समवर्ती सूची. त्यानंतर या शहरास भारताची व्याघ्र राजधानी किंवा भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार म्हणून घोषित करण्यात आलं आहे. नागपूर. जैवविविधतेच्या हानीची ऱ्हासाची कारणे खालीलपैकी कोणती आहेत? तर सर्व कारणं आहेत मित्रांनो वरीलपैकी. लक्षात ठेवा, जमिनी वापरातील बदल आहे, नव्या प्रजातीचा शिरकाव, वनस्पती व प्राण्यांचे अतिशोषण आहे, मृदा, पाणी व वातावरणाचे प्रदूषण, जागतिक तापमान वृद्धी, शेती व वनीकरणाच्या अयोग्य पद्धती. म्हणजे सर्व विधानं या ठिकाणी कारणीभूत आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. जगामध्ये भारताचा वनक्षेत्रानुसार कितवा क्रमांक लागतो? 10वा. त्यानंतर या राज्यांमध्ये वाघांची संख्या सर्वाधिक आहे. कर्नाटक. वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासातील मानवी संघर्ष उत्पन्न होतो. मानवाच्या हस्तक्षेपामुळे मित्रांनो वन्य प्राण्यांचा त्या ठिकाणी संघर्ष निर्माण होतो. नॅशनल टायगर कॉन्झर्वेशन ऑथॉरिटीच्या 2014च्या व्याघ्र गणनेच्या अहवालानुसार वाघांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या राज्यांच्या उतरत्या क्रमाचा योग्य पर्याय निवडा या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि पर्याय क्रमांक 1 येतं. सर्वात जास्त कर्नाटकामध्ये वाघ आहेत. त्यानंतर उत्तराखंड, त्यापेक्षा कमी मध्य प्रदेश, त्यापेक्षा कमी तमिळनाडू आणि त्यापेक्षा कमी महाराष्ट्र. भारतामध्ये वन कायदा सर्वप्रथम कधी संमत झाला? 1927. पुढील प्रश्न पहा, जोड्या जुळवाय सांगितलेले आहेत आणि याची योग्य जोडी येते पर्याय क्रमांक 1. अचं 4 आहे, सपाट छप्पर शुष्क प्रदेशामध्ये. उतरते छप्पर कुठं असतं? अति पावसाच्या प्रदेशामध्ये. जाड मातीच्या भिंती कुठे असतात? उष्ण व शुष्क प्रदेशामध्ये. उंच चौथऱ्यावर घर कुठं असतं? दलदलीच्या प्रदेशामध्ये. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण खालीलपैकी कोणतं आहे? तर आंबोली सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं ठिकाण आहे. नेरळ व बीड एकाच अक्षरवृत्तावर असूनही नेरळची तापमान कक्षा कमी असण्याचं कारण काय आहे? तर मित्रांनो या ठिकाणी समुद्र किनाऱ्यापासून अंतर कमी. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त नवीन अभयारण्य आहेत? तर तो आहे मित्रांनो नागपूर. महाराष्ट्रातील या राष्ट्रीय उद्यानामध्ये भारतातील सर्वात लहान ज्युवेल फुलपाखरू आढळतं. चांदोली राष्ट्रीय उद्यान. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण सागरी राष्ट्रीय उद्यान हे भारतातील कितवे सागरी उद्यान ठरलं? तर हे 3रं सागरी उद्यान ठरलेलं आहे. खालीलपैकी कोणते अभयारण्य पुणे जिल्ह्यात आहे? तर या ठिकाणी वरीलपैकी सर्व अभयारण्ये पुणे जिल्ह्यात आहेत. मयुरेश्वर, सुपे, भीमाशंकर, ताम्हिणी. त्यानंतर पुढीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे ते ओळखाय सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो एकही विधान चुकीचं नाही, म्हणजे सर्व विधानं बरोबर आहेत. ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे, बरोबर आहे. हे उद्यान वाघ, मगर, सुसरी आणि गवा यांसाठी प्रसिद्ध आहे. दोन्ही विधान बरोबर आहेत. खालीलपैकी कोणते उद्यान पट्टेदार वाघ, मण्यार, तलावातील पानमांजरे यांसाठी प्रसिद्ध आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे प्रसिद्ध आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आणि या ठिकाणी विधान बरोबर मित्रांनो अ आणि ब हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. राष्ट्रीय उद्यान हे केंद्र सरकारद्वारे वन्यजीव संरक्षक कायद्यानुसार घोषित केले जातात, बरोबर आहे. अभयारण्य हे राज्य शासनाकडून अधिसूचित केले जातात, बरोबर आहे. वनांचे फायदे खालीलपैकी कोणते आहेत? या ठिकाणी वरीलपैकी सर्वच फायदे बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. जमिनीची धूप थांबते वनांमुळे. वनांमध्ये मध आणि औषधी वनस्पती मिळतात. इमारती आणि जळण्यासाठी लाकूड मिळतं. त्यानंतर इसवी सन 1855मध्ये खालीलपैकी कोणी एक विस्तृत ज्ञापन काढून भारतीय वनधोरणाचा प्रथम उच्चार केला होता? लॉर्ड डलहौसी. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या वर्षी राष्ट्रीय कृषी आयोगाने सर्वप्रथम सामाजिक वनीकरण ही संज्ञा वापरात आणली? या ठिकाणी मित्रांनो हे जे इसवी सन असतात वनरक्षकच्या बाबतीत ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. आणि या ठिकाणी
1976ला राष्ट्रीय कृषी आयोगाने सर्वप्रथम सामाजिक वनीकरण, लक्षात ठेवा 1976ला सामाजिक वनीकरण ही संज्ञा वापरात आणली. महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण आहे 21%. खालील विधानांवर विचार करायला सांगितलं आणि कोणतं विधान बरोबर आहे हे ओळखाय सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, फक्त अ, ब, क ही विधान बरोबर आहेत. पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती मंत्रिमंडळाची नियुक्ती करतात, हे विधान बरोबर आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ किंवा कार्यकारी मंडळ हे संसदेत एकत्रितरित्या जबाबदार असतात, बरोबर आहे. 42व्या घटनादुरुस्तीनुसार राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच आपले काम करावे लागते, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे अ, ब, क बरोबर आहे. आणि या ठिकाणी ड हे चुकीचं आहे, राष्ट्रपती हा केंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो, हे चुकीचं आहे. त्यानंतर ग्रामसभा आयोजित करण्याचे काम खालीलपैकी कोण करतो? ग्रामपंचायत सचिव म्हणजे ग्रामसेवक. संसदेच्या संमतीप्रमाणे खर्च झाला आहे किंवा नाही, अनावश्यक खर्च टाळला आहे किंवा नाही, खर्च करताना भ्रष्टाचार झाला आहे किंवा कसे, इत्यादी बाबींची छाननी करणारी संसदीय समिती खालीलपैकी कोणती आहे? त्यानंतर ती आहे सार्वजनिक हिशोब समिती, तिला आपण कॅग म्हणतो, लक्षात ठेवा, सार्वजनिक हिशोब समिती. त्यानंतर खालील विषयांवर विचार करायला या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी कोणतं विधान बरोबर आहे हे सुद्धा ओळखायला सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो अ आणि ब दोन्ही विधान बरोबर आहेत. 42व्या घटनादुरुस्ती अन्वये मार्गदर्शक तत्वांना मूलभूत हक्कांपेक्षा अधिक प्राधान्य देण्यात आलं आहे. विद्यमान परिस्थितीत मात्र मूलभूत हक्कांना मार्गदर्शक तत्वांपेक्षा अधिक प्राधान्य देण्यात आलेले आहे. दोन्ही विधान बरोबर आहेत. भारतीय संसदीय शासन पद्धती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? या ठिकाणी अ, ब, क पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. या ठिकाणी म्हणजे राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य घटक भाग आहे, बरोबर आहे. तो पंतप्रधान आणि त्यांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतो, बरोबर आहे. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत मंत्री आपल्या पदावर राहू शकतात, बरोबर आहे. वरील तिन्ही विधान बरोबर आहेत. आणि ड जे आहे ते चुकीचं विधान आहे. मंत्रिमंडळ राष्ट्रपतींना व्यक्तिगतरित्या जबाबदार असतं, हे चुकीचं विधान आहे. बॉम्बे असोसिएशन या संस्थेच्या स्थापनेचा उद्देश काय होता? अ आणि ड म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. हिंदी लोकांचा राज्यकारभारात समावेश असावा याची दखल घेणे आणि सनदशीर मार्गाने लोकांची घराणी सरकारपर्यंत पोहोचवणे, हे 2 विधानं बरोबर आहेत. त्यानंतर ब्रिटिश शासनाने 1840मध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणून कोणाची नेमणूक केली होती? बाळशास्त्री जांभेकर. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, या ठिकाणी जोड्या लावायला सांगितलेले आहेत आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 ही अचूक जोडी आहे. अचं र आहे मित्रांनो, महर्षी D.K. कर्वे, ह्याचं उत्तर आहे र. विधवेशी पुनर्विवाह केला त्यांनी, विष्णुशास्त्री पंडित. बचं ल आहे, पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केली त्यांनी. R.D. कर्वे, याचं ब आहे मित्रांनो, या ठिकाणी R.D. कर्वेचं या ठिकाणी व आहे, समाज स्वास्थ्य. आणि विष्णुबुवा ब्रह्मचारी, याचं उत्तर येतं मित्रांनो या ठिकाणी य, खाजगी संपत्तीला विरोध, म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. खालील विधाने पहा आणि या ठिकाणी मित्रांनो अजंता डोंगररांग तापी आणि गोदावरी खोरी वेगळी करते. अजंता डोंगररांग पश्चिम घाटातून चांदूर डोंगरांच्या माध्यमातून निघते, ही 2 विधानं आहेत आणि दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. जोड्या लावायला सांगितल्यात 35व्या प्रश्नात आणि या ठिकाणी अयोग्य जोडी आहे ती पर्याय क्रमांक मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 ही या ठिकाणी अचूक जोडी आहे. म्हणजे भीमा, या ठिकाणी भीमाचं ल आहे म्हणजे इंद्रायणी उपनदी आहे. गोदावरीची उपनदी या ठिकाणी मित्रांनो य वैनगंगा आहे. कृष्णेची उपनदी आहे या ठिकाणी मित्रांनो कचं र आहे, कोयना आहे कृष्णेची उपनदी. आणि तापीची उपनदी या ठिकाणी आहे ती गिरणा आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी वनरक्षक भरतीसाठी अतिशय महत्त्वाची अशी संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 21 पाहिली. यामध्ये काही सजेशन करेक्शन असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहा. व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि अशा अपडेट्ससाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.